कशेडी घाटाबद्दल तर तुम्ही ऐकूनच असाल. कशेडी घाट म्हणजे महाराष्ट्रातला एक नामांकित घाट. हा घाट दिवसा जेवढा निसर्गरम्य आणि डोळ्यांना तृप्त करणारा वाटतो, तेवढाच रात्री हा जीवघेणा आणि भयानक वाटतो. तर याच घाटातला एका ट्रक ड्रायव्हरचा हा सत्य अनुभव मी तुमच्यासाठी घेऊन आलोय. हा अनुभव ऐकून तुमच्याही अंगावर काटे येतील. तर गोष्ट आहे जवळपास 10-12 वर्षांपूर्वीची. मला मुंबईवरून गोव्यासाठी एक नाईट शिफ्टची ट्रिप होती. रात्रभर ट्रक चालवावा लागणार होता. त्यामुळं मुंबईवरून मी माल भरला आणि लगेच गोव्याच्या दिशेने निघालो. जवळपास रात्री 10-10:30 वाजता मला लागला कशेडी घाट. तसा हा मार्ग माझा परिचयाचाच होता, पण आजची रात्र मात्र काहीतरी वेगळीच होती. कशेडी घाट लागताच अचानकच माझ्या मनावर थोडंसं दडपण आलं. असं नेहमी होत नसे, कारण अनेक वर्षाचा माझा रात्रीचा ट्रक चालवण्याचा अनुभव होता. पण आज मात्र काहीतरी वेगळंच जाणवत होतं. रात्रीचा प्रवास नेहमीसारखाच चालू होता. आजूबाजूला वाहनांची वर्दळही फारच तुरळक होती. एखादा ट्रक किंवा एखादी भरधाव निघून जाणारी गाडी याशिवाय इतर कोणतंही वाहन दृष्टीस पडत नव्हतं. माझा ट्रक नेहमीप्रमाणे घाट ओलांडत चालला होता. आता मी बरोबर कशेडी घाटाच्या मध्यावर आलो होतो आणि तेवढ्यातच माझ्या दृष्टीस असं काही पडलं ज्याने माझ्या अंगावर काटेच आले. ते म्हणजे माझ्या ट्रकच्या हेडलाईटमध्ये मला दिसलं की जवळपास 50 मीटरच्या अंतरावर एक लहानगी मुलगी उभी होती. तिने अंगावर पांढरा फ्रॉक परिधान केलेला होता आणि ती माझ्याकडे बघून ट्रक थांबवण्याचा इशारा करत होती. मला थोडंसं विचित्र वाटलं, कारण मी या घाटाबद्दल अनेक गोष्टी ऐकलेल्या होत्या. त्यामुळं ट्रक थांबवावा की नाही असा माझ्या मनात प्रश्न घोळत होता. पण जास्त विचार न करता लहान मुलीला बघून मी ट्रक थांबवला. मला वाटलं की बहुतेक ही मुलगी इथे हरवली वगैरे असावी, किंवा मग ही आजूबाजूच्या एखाद्या खेड्यातली असू शकते, किंवा मग हिला मदतीचीही गरज असू शकते. त्यामुळं जास्त विचार न करता मी लगेच ट्रक थांबवला आणि ट्रकमधून खाली उतरलो. ट्रकमधून खाली उतरताच मी त्या मुलीच्या जवळ जाऊन उभा राहिलो. मी त्या मुलीला विचारलं, काय ग बाळा, काय झालं आणि एवढं रात्रीची तू इथे कशेडी घाटात काय करतेस? मी असं विचारलं, पण त्यावर मात्र ती एकदम शांत होती. मी आता तिच्या आणखीन जवळ गेलो आणि मग तिने तिचं डोकं वर केलं आणि एकदम शांत स्वरात म्हणाली, काका, माझा भाऊ खूप आजारी आहे. चला ना, माझ्या सोबत चला, त्याला दवाखान्यात न्यायला माझी मदत करा. ती असं म्हणताच माझ्या आतली बापाची माया दाटून आली आणि मी जास्त विचार न करता लगेच तिच्या गोष्टींवर विश्वास ठेवला. आणि कदाचित हीच माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी चुकी ठरणार होती. मी तिला म्हणालो, काय ग बाळ, कुठे तुझा भाऊ आणि काय झालंय त्याला? त्यावरती म्हणाली, माझा भाऊ खूपच आजारी आहे. इथेच समोरच जंगलात माझं घर आहे. कृपया माझ्या सोबत चला आणि त्याला दवाखान्यात न्यायला माझी मदत करा. मी होकारार्थी मान हलवली. ठीक आहे, कुठे तुझं घर? मी असं म्हणताच ती हळुवारपणे दुसऱ्या बाजूने चालायला लागली. तिने रस्ता सोडला आणि जंगलाच्या पाऊलवाटेने चालू लागली. मीही तिच्या मागे चालू लागलो. त्या जंगलात पसरलेल्या पानांवर मी पाऊल टाकत होतो आणि त्यातून करकर असा आवाज निर्माण होत होता आणि त्यासोबतच रातकिड्यांचा आवाजही येत होता. त्या आवाजाचा कानोसा घेत मी हळुवारपणे त्या मुलीच्या मागे मागे चालू लागलो. आता बराच वेळ झाला, म्हणजे जवळपास 10-15 मिनिटे उलटली असतील. मी न राहून त्या मुलीला विचारलं, काय ग बाळा, कुठे तुझं घर? आपण बराच वेळ झाले चालतोय. त्यावरती काहीही बोलली नाही आणि तशीच पुढे चालत राहिली. आता मात्र मला शंका येऊ लागली. आयला, आपण कोणत्या विचित्र प्रकारात तर गुंतलो नाहीये ना? तेवढ्यातच माझ्या एका मित्राने सांगितलेली गोष्ट मला आठवली की या घाटात अनेक ऍक्सिडेंट होतात आणि अनेक लोकांना इथे विचित्र अनुभव येतात.
ती गोष्ट माझ्या डोक्यात येताच माझ्या अंगावर सरसरून काठी आली. मी मनोमनच विचार करत होतो आणि तेवढ्यातच ती मुलगी समोरच असलेल्या एका पडक्या विहिरीजवळ जाऊन उभी राहिली आणि माझ्याकडे पाहून मोठ्याने विचित्रपणे हसू लागली. मला थोडं आश्चर्य वाटलं. मी तिच्याकडे पाहिलं आणि जागीच थबकून उभा राहिलो. आता तिचं हसू एकदम विचित्र आणि विक्षिप्त वाटू लागलं. ती मोठ्यानं हसतच एका घोगऱ्या आवाजात मला म्हणाली, काका, बहुतेक तुम्ही विसरलात, आज अमावस्या आहे. तिनं असं म्हणताच माझ्या अंगावर सरसरून काठी आली आणि मी जागीच थबकलो. तेवढ्यातच मला काही कळायच्या आतच त्या मुलीनं झटक्यातच त्या विहिरीत उडी मारली. मी मोठ्यानं ओरडलो आणि पळतच त्या विहिरीच्या जवळ गेलो. मी झटक्यातच विहिरीत पाहिलं, पण विहिरीत मात्र थोडंसं पाणी आणि सर्वत्र अंधार दिसत होता. मी झटक्यातच खिशातला मोबाईल काढला आणि त्या विहिरीत टॉर्च मारला, पण त्या विहिरीत मात्र काहीही नव्हतं. एकदम शांत पाणी आणि ते पाणी एकदम काळसर आणि एकदम भीतीदायक. आता मला कळून चुकलं होतं की आपण नक्कीच एका विचित्र आणि भयावह प्रकारात गुंतलो आहे. तेवढ्यातच मला मागून एक विचित्र हसण्याचा आवाज आला. मी झटक्यातच वळून पाहिलं आणि माझं रक्तच गोठलं, कारण माझ्यापासून थोड्या अंतरावर असलेल्या एका भल्या मोठ्या झाडावर ती मुलगी एका फांदीवर बसलेली होती. म्हणजे एक आडवी फांदी होती आणि त्या फांदीवर ती मुलगी पाय खाली सोडून बसलेली होती. आणि भयानक गोष्ट म्हणजे तिने तिचं डोकं पूर्णपणे वळवलेलं होतं, म्हणजे पूर्ण मागच्या बाजूला, आणि तिचं शरीर पूर्ण पुढच्या बाजूला. मी प्रचंड घाबरलो. ती मुलगी वरूनच विचित्रपणे हसत होती. माझं सर्वांग शहारलं होतं. मला आता कळालं होतं की आपण जर लवकरात लवकर इथून निघालो नाही तर ही काय आपल्याला जिवंत सोडत नाही. मी कशीबशी उरली सुरली हिंमत एकवटली आणि जीवाच्या आकांतानं तिथून ट्रकच्या दिशेने पळण्याचा प्रयत्न केला. पण तेवढ्यातच पळता पळता माझा पाय कशात तरी अडखळला आणि मी झटक्यातच खाली आपटलो. नक्की माझा पाय कशात अडकलाय म्हणून मी खाली पाहिलं आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण माझा पाय हा कोणत्याही इतर वस्तूमध्ये अडकलेला नसून तो एका हाताने घट्ट पकडला होता. तो हात एकदम विचित्र आणि त्यातून रक्तस्राव होत होता. त्या हाताकडे पाहूनच माझ्या अंगातला सर्व त्राण निघून गेला होता. मी कशीबशी हिंमत एकवटली आणि तो पाय जोरात झटकण्याचा प्रयत्न केला, पण तो पाय झटकला तर जातच नव्हता. उलट त्याची पकड अधिकच घट्ट झाली. त्यानं माझा पाय घट्ट धरला आणि तो हळूहळू आता मला त्या विहिरीकडे ओढत होता. आता मला कळालं की आता आपलं काही खरं नाही. बहुतेक इथेच आपल्या आयुष्याचा शेवट होणार आहे. त्या नुसत्या विचारानेच माझं सर्वांग गळून गेलं होतं. मी माझे दोन्ही हात जोडले आणि मनोमन देवाचा धावा करू लागलो. स्वामी समर्थांचं मंत्र माझं पाठच होतं, म्हणून मी स्वामी समर्थांचा मंत्रजाप करू लागलो. मी जसाच मंत्रजाप सुरू केला तशी हळूहळू त्या हाताची पकडही सैल झाली. त्यामुळं आता मी जीवाच्या आकांतानं उरला सुरला त्राण एकवटून मोठ्यानं तो मंत्र म्हणायला सुरुवात केली. थोड्या वेळानं आता त्या हाताची पकड बरीच सैल झाली आणि त्याने मला ओढायचंही बंद केलं. तेवढ्यातच माझं लक्ष समोर गेलं आणि मला झटकाच बसला, कारण माझ्यापासून अगदी थोड्या अंतरावर एक भला मोठा प्रकाश दिसत होता आणि त्या प्रकाशाच्या आडून एक म्हातारा माणूस माझ्या दिशेने येताना दिसला. त्याला बघून अगदी माझ्या जीवात जीव आला. तो म्हातारा एकदम वारकऱ्यासारखे कपडे घातलेला, कपाळावर भलं मोठं गंध आणि एक भली मोठी चमकणारी काठी टेकवत तो माझ्या दिशेने येत होता. मी मोठ्यानं ओरडलो, आजोबा वाचवा मला. मी असं ओरडताच तो अगदीच माझ्या जवळ आला आणि त्याने माझ्या जवळ येताच ती माझ्या हाताची पकड पूर्णपणे ढिल्ली झाली आणि ते हातही मागे सरकून गेले. मी कसंबसं हात जोडतच उभा राहिलो आणि घडलेला सर्व प्रसंग त्या आजोबांना सांगून टाकला. त्यावर ते आजोबा म्हणाले, घाबरू नकोस, मी आहे ना. असं म्हणत त्याने मला उठवलं आणि मला म्हणाले, अरे शंकर, अजिबात घाबरू नकोस, मी आलो ना आता. ते असं म्हणाले आणि मी हात जोडून आवाक होऊन त्यांच्याकडे पाहत होतो, कारण आमची भेट तर प्रथमच होत होती.
तरीही त्यांना माझं नाव अगदी बरोबर माहीत होतं. मी म्हणालो, अहो पण तुम्हाला माझं नाव कसं माहीत? त्यावरती थोडेसे हसले आणि मला म्हणाले, हे बघ, आता अजिबात वेळ दवडू नकोस. मी मोहरं चालतो आणि तू माझ्या पाठीमागनं चाल. ते असं म्हणताच ते लगेच पुढच्या दिशेने चालू लागले आणि मीही त्यांच्या मागे मागे चालू लागलो. माझ्या मनात आता असंख्य प्रश्न होते. मागे वळून ती मुलगी तिथेच आहे की तिथून गेली हे बघण्याची मनात इच्छा होत होती, पण मी मात्र मागे वळून बघण्याची हिंमतच केली नाही. आता 10-15 मिनिटे झाली असतील. ते आजोबा माझ्या पुढे न बोलता चालत होते आणि तेवढ्यातच माझ्या दृष्टीस पडलं तो म्हणजे रोड आणि माझा उभा असलेला ट्रक. त्याला बघताच मी प्रचंड खुश झालो. त्या आजोबांना मी म्हणालो, आजोबा, अहो माझा ट्रक समोरच आहे आणि आता रस्ताही दिसतोय. आजोबा, तुमचे खूप खूप आभार बघा, तुमच्यामुळे माझा आज जीव वाचलाय. मी असं म्हणालो आणि ते थोडेसे हसले आणि मला म्हणाले, अरे तू संकटात असताना मी तुझी मदत करणार नाही व्हय? अजिबात काळजी करू नकोस. जा, आता ती वाईट शक्ती तुझं काय बी करणार नाही बघ. ते असं म्हणाले आणि मी लगेच त्यांच्या पाया पडलो. पण मी पाया पडून वरती बघतो तर काय, माझ्या समोरचे ते आजोबा आता अचानकच गायब झाले होते. मी लगेच एक पाऊल मागे सरकलो आणि घाबरूनच इकडे तिकडे पाहू लागलो. पण ते आजोबा मात्र आजूबाजूला कुठेही दिसत नव्हते. मला फार आश्चर्य वाटलं, कारण माझ्या समोरच त्यांची 2 पावलं दिसत होते. म्हणजे जिथे ते उभे होते तिथे मातीत त्यांचे पावलं उमटलेले होते, पण आजूबाजूला ते आजोबा कुठेही दिसत नव्हते. मी लगेच उठलो आणि मनोमन देवाचं नाव घेत लगेच ट्रकमध्ये जाऊन बसलो. मी ट्रक लगेच चालू केला आणि तेवढ्यातच माझं लक्ष डॅशबोर्डवर ठेवलेल्या स्वामी समर्थांच्या फोटोकडे गेलं आणि माझ्या सर्व प्रकार लक्षात आला. त्या मुलीच्या आत्म्याने मला पूर्णपणे आतमध्ये ओढलंच होतं. पण मी स्वामी समर्थांचं मंत्र म्हणलं आणि मनोमन जीव वाचवण्याची त्यांच्याकडे साकडं घातलं. बहुतेक त्याच्यामुळेच स्वामींनीच माझे प्राण वाचवले होते. आणि आता माझ्या लक्षात आलं होतं की ते आजोबा अचानकच गायब कुठे झाले होते. ते आजोबा इतर कोणी नसून ते स्वतः स्वामी होते. मी दोन्ही हात जोडले, स्वामींचे आभार मानले आणि लगोलग तिथून ट्रक काढला. सकाळी मी गोव्यामध्ये पोहोचलो, माल खाली उतरवला आणि दुसऱ्या दिवशी माझ्या घरी आलो. घडलेला सर्व प्रसंग मी घरच्यांना सांगितला आणि त्यानंतर आम्ही स्वामी समर्थ केंद्रात जाऊन स्वामींचे सर्व परिवारासह आभार मानले. त्यानंतर अनेक वेळा मी कशेडी घाटातून जातो तेव्हा घाट सुरू व्हायच्या आधीच मी दोन्ही हात जोडून स्वामींची आराधना करतो. त्यानंतर पुन्हा कधीही मला ती मुलगी किंवा इतर कोणीही त्या घाटात दिसलं नाही. पण तो अनुभव अजूनही आठवला की माझ्या अंगावर सरसरून काटे येतात. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला अनुभव? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, अशाच अजून सत्य आणि थरारक घटनांसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला मग भेटूया उद्या एका नवीन आणि सत्य घटनेसह. धन्यवाद.